नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला फॉर्म भरत असताना प्रकल्पग्रस्तांचे मला माझ्यापर्यंत बरेचसे कमेंट्स आलेले आहेत. सो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. इतरही प्रकल्पग्रस्त बघू शकतात. स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा प्रकल्पग्रस्तांना ह्या गोष्टी लागतात, ज्या गोष्टी मी तुम्हाला आता सांगणार आहे. कोणत्या गोष्टी? की प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट जे आहे ते कुणाला कधीचं हवं, कुणाच्या नावाचं हवं, कागदपत्र काय काय लागतात आणि याचा फायदा काय होणार आहे. या व्यतिरिक्त अजूनही काही प्रश्न माझ्या समोर आहे की प्रकल्पग्रस्त उमेदवारांना किती टक्के आरक्षण असतं, कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे, कुटुंबातील कुणाला मिळतं आरक्षण, सर्टिफिकेट कुणाकडून काढावं लागतं आणि कागदपत्रे काय काय लागतात, या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीचे काही कोर्सेस आहे, ते कोर्सेस तुम्ही लॉन्च केलेले आहेत, ते घेऊ शकता तुम्ही. तुमच्या मित्रांना सजेशन देऊ शकता तुम्ही. टीईटीच्या द्रोणा 8.0च्या बॅचेस चालू झाले आपल्या 22 डिसेंबर पासून. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. पेपर 1ची बॅच आहे, पेपर 2ची, पेपर 1+2ची बॅच आहे. तुम्हाला टीईटी आणि सीटीटी एकत्र जर करायचं असेल तर एकत्रित असणारी बॅच पण आपल्याकडे अवेलेबल आहे. पेपर 1 पेपर 2 दोघांची असणारे लाईव्ह प्लस रेकॉर्ड आहे. दोन्ही बॅचमध्ये टीचिंग टू द पॉईंट आहे, एक्झाम ओरिएंटेड आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनालिसिस आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल आहे. सगळं एकाच ठिकाणी अवेलेबल. तुमच्या मित्रांनाही नक्की सजेस्ट करा. आणि तुम्ही जर जुने विद्यार्थी असाल, शिक्षक भरतीमध्ये आमच्याकडे कोणतीही बॅच तुम्ही घेतली असेल तर तुम्हाला 50% ऑफ आहे. आणि आता ख्रिसमस चालू आहे, 28 डिसेंबर पर्यंत तुम्ही संता नावाचा कुपन कोड वापरून इथे 25% डिस्काउंट घेऊ शकता. बॅच कशा जॉईन करायच्या? खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, लिंकवर क्लिक करा, बॅच ॲप डाउनलोड करा, हवी ती बॅच परचेस करा. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, प्रकल्पग्रस्तांचं आरक्षणाबद्दल पवित्र पोर्टलला जी नोटीस आलेली आहे, म्हणजे पवित्र पोर्टलचं हे जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि मग तुम्हाला तिकडे घेऊन जातो. बघा, पवित्र पोर्टलचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, त्यामधला हा पॉईंट आहे 4 नंबरचा पॉईंट, प्रकल्पग्रस्तांचे आरक्षण. त्यांनी जे लिखित दिलंय विथ प्रूफ तुम्हाला मी सांगतोय. काय सांगितलंय? प्रकल्पग्रस्तांकरिता शासन सेवेतील सरळ सेवा भरतीच्या फक्त गट क संवर्गातील पदांकरिता 5% समांतर आरक्षण लागू आहे. सदर आरक्षण सामाजिक प्रवर्गा अंतर्गत कप्पीकृत आहे. सामान्य प्रशासन विभागाचा GR आहे, हा आहे 1990चा 1980चा GR आणि दुसरा आहे 2007चा GR. 2007चा GR तुम्हाला एज बद्दल सांगतो, तुम्हाला मी सांगतो. ओके, त्यानंतर त्यांनी सांगितलं की या तरतुदीनुसार प्रकल्पग्रस्त उमेदवारांची आरक्षण लागू आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता तेव्हा फॉर्म भरत असताना हॉरिझॉन्टल रिझर्वेशन संदर्भात विचारलं जात आहे, आर यू वुमन, आर यू एक्सर्समॅन, आर यू प्रोजेक्ट अफेक्टेड. जेव्हा मी येस करतो तिथे 3 गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. एक म्हणजे सर्टिफिकेट नंबर, दुसरं म्हणजे सर्टिफिकेट इश्युइंग डेट आणि तिसरं म्हणजे सर्टिफिकेट अपलोड करावं लागतं. मग अशा वेळेस तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. मग ते कुणाच्या नावाचं असावं ते पण सांगतो. या संदर्भात मला रेफरन्ससाठी काही GR मी सांगतो तुम्हाला. आणि MPSC, आता MPSC तुम्हाला माहिती असेल, MPSCला जे प्रकल्पग्रस्ताला नॉर्म्स लागू तेच नॉर्म्स सगळ्याच स्पर्धा परीक्षांना लागू असणार आहे. साहजिक आहे, एखाद्या एक्झामला वेगळे एखाद्या एक्झामला वेगळे असं तर नसणार आहे. किंवा MPSC मध्ये पदभरती करताना गट क प्रकल्पग्रस्तांना वेगळे नॉर्म्स आहे आणि इकडे जिल्हा परिषद शिक्षक घेताना वेगळे नॉर्म्स आहे असं तर नाही. पूर्ण महाराष्ट्रातील सगळ्याच नोकर भरतीसाठी सेम नियम आहे. सो तो नियम पण तुम्हाला मी MPSCचा दाखवतो. ओके, त्यांनी स्पष्ट दिलेला आहे म्हणून तुम्हाला मी दाखवतो तो काय. बघा, त्यामधला पहिला नियम बघूया आपण, पण तत्पूर्वी एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवतोय सर्टिफिकेटचं. आता थोडा सॅम्पलचा प्रकार डिजिटलाइज वेगळा झालेला आहे, हे माझ्याकडे जुनं होतं. यामध्ये बघा, इथे वरती जो क्रमांक आहे ना, हा क्रमांक तुमचा सर्टिफिकेट नंबर आहे. तुम्ही याच्यापैकी एक नंबर टाकू शकता. जसं की इथे दिसतोय मला 1720/335 हा त्यांचा क्रमांक आहे, सीट नंबर आहे. इथे दिनांक पण असतो बघा, दिनांक आहे, दिनांक इथे असतो, काहींचा इथे आला असेल तो दिनांक पण तुम्हाला टाकायचा, किंवा इथे साईन केले असते ना तिथे पण दिनांक असतो, तो दिनांक टाकायचा आहे. आणि पुढे म्हणजे तुम्हाला हे डेट हे सर्टिफिकेट काय अपलोड करायचं असतं, बरोबर आहे. आता पुढे घेऊन जातो. बघा, रेफरन्स MPSCचा. MPSC मध्ये सांगितलंय की समांतर आरक्षणामध्ये जे प्रकल्पग्रस्त आहे यांना 5% आरक्षण असतं. गट क चं पद आहे आणि सामाजिक प्रवर्गाअंतर्गत कप्पीकृत आहे. कप्पीकृत म्हणजे तिथे तेच लोक असतात, दुसरे येत नाही. समजतंय? तेच असतात, कप्पीकृत आहे. तेच प्रकल्पग्रस्ताला प्रकल्पग्रस्तांच्या जागा भरल्या जातात, बाकी ठिकाणी जात नाही. आता याचा फायदा काय, तर तुमच्याकडे जर प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट असेल तर वयामध्ये सवलत तुम्हाला मिळते. बघा, यांनी सांगितलंय प्रकल्पग्रस्तांचं आरक्षण जे आहे गट क साठी 5% आरक्षण आहे आणि वय उच्च वयोमर्यादा यामध्ये 45 वर्षापर्यंत सूट आहे. आता तुम्हाला माहिती असेल इथे 38 ओपन साठी आणि कॅटेगरीला 43 वर्षापर्यंत सूट आहे. पण प्रकल्पग्रस्तांचं सर्टिफिकेट असेल
तर तुम्हाला 45 वर्षापर्यंत सूट हा एक फायदा तुम्हाला असणार आहे. आता हे कुणाला मिळतं बरं, हे प्रकल्पग्रस्त आरक्षण कुणाला मिळतं बघा, हा मुद्दा नीट लक्षात घ्या. एमपीएससीचा, एमपीएससी मध्ये तुम्ही गेलात त्याचं PDF आहे, विद्यार्थ्यांना सूचना नावाचं PDF आहे, त्यामधला हा पॉइंट आहे. बरोबर आहे. त्यामध्ये पहिला पॉईंट बघा, तिन्ही पॉईंट महत्वाचे. पहिला पॉईंट काय, केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी हाती घेतलेल्या पाटबंधारे, वीज अथवा कोणत्याही प्रकल्पामुळे ज्या व्यक्तीचे घर आणि अथवा जमीन पूर्णतः किंवा अंशतः संपादनात आली असेल अशा व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तींवर अवलंबून असणारा व्यक्ती. आता एखादा व्यक्ती, फॉर एक्झाम्पल हा एक व्यक्ती, याचा एवढा एरिया आहे, क्षेत्र आहे, आणि हा ए नावाचा व्यक्ती आहे, याचं एवढं क्षेत्र जे आहे हे क्षेत्र सपोज पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पात गेलेलं आहे. मग गेल्यानंतर ह्या व्यक्तीला 2 पाल्य, एक मेल मुलगा आहे आणि एक गर्ल्स आहे. सो प्रमाणपत्र मिळताना ह्या व्यक्तीच्या नावाने काय सर्टिफिकेट मिळालेलं आहे. हे सर्टिफिकेट याच्या कुटुंबातील, हा झाला मुख्य, हा कोण झाला कुटुंबातील मुख्य, ह्या मुख्यवरती अवलंबून असणार आहे. याचे खालचे अपत्य असतील ते अपत्य, किंवा यांची पत्नी असेल तर पत्नी, किंवा यांचे आई वडील असेल तर आई वडील, हे सगळे इथे हे प्रकल्प सर्टिफिकेट, यांच्या नावाचं सर्टिफिकेट हे सगळे वापरू शकतात. तोच वाक्य त्यांचे बघा, अशा व्यक्ती किंवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणारी व्यक्ती वापरू शकते. मग ती व्यक्ती नेमकी कोण, मी थोडक्यात तुम्हाला हे काही नावं सांगितले, अजून त्यांनी लिखित स्वरूपात दिलेलं आहे. दुसरं काय, कुणाला याचा फायदा घेता येतो, तर दुसरा मुद्दा तोच आहे. काय, प्रकल्पग्रस्त व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीमध्ये प्रकल्पग्रस्त व्यक्तीचा पती किंवा पत्नी, पतीच्या नावावर असेल तर पत्नी वापरू शकते, पत्नीच्या नावावर असेल तर पती वापरू शकतो. अज्ञान मुलं त्यांचे मुलं वापरू शकतात. अविवाहित मुली, अज्ञान भाऊ किंवा बहिणी, आई वडील, अविवाहित नात नातू सून, इथपर्यंत गेलंय. आणि लग्न झालेली मुलगी सुद्धा वापरू शकते. ते अविवाहित मुली टाकलंय, पण एक GR आहे, याची केस झाली होती कोर्टामध्ये, आणि केसचा निकाल आला होता की एखाद्या व्यक्तीच्या मुलीचं लग्न झालं, मुलगी दुसऱ्या घरी गेली आहे, तिचं नाव बदललं, तिकडं आडनाव बदललं, तर त्या मुलीला सुद्धा प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट वापरता येतं, वडिलांच्या नावाचं येतं वापरता. लक्षात घ्या. ओके, सो तो एक मुद्दा घ्या. म्हणजे आता तुमच्या बऱ्याच जणांचा प्रश्न होता बघा, सर माझ्या पतीच्या नावाने मी वापरू शकते का? 100% वापरू शकते. सर माझ्या वडिलांच्या नावाने मी वापरू शकते का? वापरू शकते. सर माझ्या आजोबांच्या नावाने मी वापरू शकतो का? येस, वापरू शकता. नात नातू सून वापरू शकते. आणि तिसरा मुद्दा आहे, प्रकल्पग्रस्तांकरिताच्या आरक्षणाचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीस अनुज्ञेय आहे. आता लाभ किती वेळा घेता येतो, किती वेळ फायदा, बघा किती व्यक्तींना, तर एकच व्यक्तींना, आणि किती वेळा फक्त एकदा घेता येतो. म्हणजे तुम्हाला जर कोणत्याही एका व्यक्तीने, यापैकी बघा कोणत्याही एका व्यक्तीनं याचा यूज केला आणि याचा यूज करून त्याला जर सरकारी नोकरी मिळाली तर बस हे सर्टिफिकेट आता परत कुणालाही कधीही वापरता येणार नाही. कळतंय? एकदाच वापरायचं, म्हणजे एकदा वापरून जर नोकरी मिळाली म्हणजे त्याचा वापर झाला. नोकरीसाठी अप्लाय केलाय पण नोकरी मिळाली नाही अजूनपर्यंत, सो परत ते वेगवेगळे व्यक्ती वापरू शकतात. लक्षात घ्या. सो असा याचा लाभ आहे. त्यानंतर त्यांनी एक मुद्दा ऍड केलाय, भूसंपादनाची कार्यवाही जर 1 जून 1965 पूर्वी जर झाली असेल, हा एक फक्त नोट करणारा मुद्दा आहे. 1965 पूर्वी, 1 जून 1965 पूर्वी तुमचं भूसंपादन ह्या प्रोजेक्टसाठी जर झालं असेल, वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी जर झाला असेल, तर अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तींच्या कुटुंबातील जास्तीत जास्त 2 व्यक्तींना याचा लाभ घेता येईल. इथे एकच आहे, पण यापूर्वी, याच्यानंतर एकच आहे, पण याच्या पूर्वी जर अशी जमीन तुमची हस्तांतरित केली असेल त्यांनी अशा प्रकल्पासाठी, तर तिथे मात्र 2 व्यक्तींना याचा फायदा घेता येईल, सरकारी नोकरी घेता येईल. आता यामधला महत्वाचा मुद्दा की प्रकल्पग्रस्त उमेदवारांना मिळाले, जर प्रकल्पग्रस्त उमेदवार मिळालेच नाही एखाद्या एक्झामला, तर त्यांचा अनुशेष पुढे कंटिन्यू होतो का, त्या संदर्भातला हा मुद्दा आहे. बघा काय, संबंधित निवड प्रक्रियेकरिता महिला, त्यातले प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त कर्मचारी यांच्याकरिताच्या समांतर आरक्षणानुसार आरक्षित पदाकरिता सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पदाचा अनुशेष पुढे ओढण्यात येत नाही. सदर पदे संबंधित सामाजिक प्रवर्गाअंतर्गत इतर उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार भरण्यात येतात. तर इतर उमेदवार तिथून भरण्यात येतात. त्या डिपार्टमेंटची जर परवानगी घेतली तर ते उमेदवार इतर सामाजिक प्रवर्गातून भरले जातात. पुढे बघा, प्रकल्पग्रस्तांना कागदपत्रे कोणकोणती लागतात, तर प्रकल्पग्रस्त दाखला, बघा कसा लागतो तो दाखला, प्रकल्पग्रस्त दाखला लागतो.
जिल्हाधिकारी किंवा त्यांच्या वतीने संबंधित पुनर्वसन अधिकारी, बघा पुनर्वसन अधिकारी प्रत्येक जिल्हा लेवलला जिल्हा कलेक्टर ऑफिस असताना त्या ऑफिसमध्ये पुनर्वसन अधिकारी असतात, त्यांच्या वतीने प्रकल्पग्रस्त व्यक्तीला अथवा प्रकल्पग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबातील तिच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तीला नोकरीविषयक, कोणता नोकरीविषयक, शिक्षण आणि नोकरीविषयक सवलतीच्या संदर्भात दिलेला दाखला प्रमाणपत्र पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. तुम्ही आता अपलोड करू शकतात. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं. सो अशीच पद्धतीने प्रकल्पग्रस्तांचे सगळे सर्टिफिकेशन आहे, याचे सगळे GR माझ्याकडे अवेलेबल आहे. एक GR फक्त तुम्हाला मी दाखवतो, असे 5 ते 6 GR माझ्याकडे आहे, पण एक GR मी तुम्हाला इथे दाखवतो. तुम्हाला पाठवला की मी GR, एक GR मी तुम्हाला फक्त नोट करतो. इथे GR नाही पाठवलं मी तुम्हाला, तो ठीक आहे. आता GR इथे मी पाठवलं नाहीये, पण माझ्याकडे हे GR अवेलेबल आहे. हे GR तुम्ही नंतर मी तुम्हाला लागले तर मला सांगा, मी तुम्हाला पाठवून देईल. आमच्या टीमला कॉल करा, मी पाठवून देईल तुम्हाला GR. सो GR पण आहे, पण GRच्या अगोदर मला एक विथ प्रूफ काय दाखवलं, मी MPSCचं नोटिफिकेशन दाखवलंय. सो हे प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट तुम्ही या नॉर्म्सनुसार वापरू शकता. आता यात काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.